महाडिक वाड्यातून बाहेर पडल्यानंतर आबा, मालती, राणी आणि इंद्रा यांच्या मनात प्रचंड वेदना आणि संताप दाटून आलाय. कारण ज्या घराला आबांनी आयुष्यभर जपलं त्याच घरातून त्यांना आज अपमानित करून बाहेर काढलं गेलं आहे. घराबाहेर पडताना आबांना प्रचंड मानसिक ताण जाणवतो आणि त्यांना अचानक चक्कर आल्यासारखं होतं. पण इंद्रा वेळीच त्यांना सावरून एका बाजूला बसवतो. आबा रडत रडत इंद्राला सांगतात की ज्या माणसांना मी आजवर जीवापाड जपलं, माया लावली, त्यांनीच आज माझ्यावर खोटे आरोप करून मला घराबाहेर काढलं. आयुष्याच्या या वळणावर मी आज पूर्णपणे हरलोय असं त्यांना वाटतं. पण राणी त्यांना धीर देते आणि सांगते की ती माणसं मुळातच कपटी होती, त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका. दुसरीकडे विक्रांत आपल्या कुटील डावानुसार उर्मिलाला घेऊन एका गुप्त ठिकाणी जातो, जिथे त्याने दादासाहेबांना लपवून ठेवलं असतं. उर्मिलाला जेव्हा कळतं की दादासाहेब जिवंत आहेत तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. पण विक्रांत तिला दादासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला लावतो. इकडे अजित रत्नाईला घेऊन वस्तीमध्ये येतो, कारण मालतीने त्यांचाही अपमान करून त्यांना वाड्यातून हाकलून दिलेलं असतं. अजित आपल्या आईला विचारतो की तू या लोकांच्या अन्यायाविरुद्ध आवाज का उठवत नाहीस, पण रत्नाई शांत राहणंच पसंत करते. अजितला आपल्या भावाच्या म्हणजेच विक्रांतच्या वागण्याचा प्रचंड राग येतो आणि तो विक्रांतला फोन करून जाब विचारतो की तुझ्या चुकीची शिक्षा आम्हाला का मिळतेय. विक्रांत त्यावर त्याला सांगतो की मी हे सगळं आपल्या हक्कासाठी केलं आहे आणि जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर आईला घेऊन मी सांगतो त्या पत्त्यावर ये. अजित आणि रत्नाई जेव्हा विक्रांत ते सांगितलेल्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा तिथे दादासाहेबांना जिवंत पाहून रत्नाईच्या पायाखालीची जमीन सरकते. दादासाहेब रत्नाईला सांगतात की आबांनी माझ्याविरुद्ध कान भरल्यामुळे मी आजवर तुमच्यासमोर आलो नाही. विक्रांत आणि उर्मिला रत्नाईला भडकवतात की मालतीने तुझा नेहमी अपमान केलाय, आता गप्प बसू नकोस. दादासाहेब रत्नाईच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घालतात आणि तिच्या भांगात कुंकू भरून तिला सुवासिनीचा सन्मान देतात, ज्यामुळे रत्नाई आता पूर्णपणे विक्रांतच्या बाजूने उभी राहते. दुसरीकडे इंद्राला प्रचंड पश्चाताप होत असतो की त्याने कागदपत्रे न वाचता सह्या केल्यामुळे आज कुटुंबावर ही वेळ आली आहे. राणी त्याला खंबीर राहण्यास सांगते आणि शपथ घेते की ज्यांनी आपला हक्क हिरावून घेतला आहे त्यांना आपण आपल्यासमोर गुडघे टेकवायला लावू. राणी, आबा, मालती आणि इंद्राला घेऊन वस्तीमध्ये येते, जिथे सर्व गावकरी होळीच्या तयारीत असतात. गजाला वाटतं की होळी पेटवण्याचा मान त्याला मिळेल, पण रतन आणि गोट्या सांगतात की आपल्या वस्तीचे आधारस्तंभ आबा आले आहेत, त्यामुळे हा मान त्यांनाच मिळेल. आबा होळी पेटवण्यास नकार देतात आणि आपण सर्वस्व हरलो आहोत असं गावकऱ्यांना सांगतात. जेव्हा राणी गावकऱ्यांना विक्रांतने केलेल्या फसवणुकीबद्दल आणि आबांच्या अपमानाबद्दल